सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कांदा उत्पादक, बिजवाईचा कांदा, सीड प्लॉटचा कांदा, सीडचा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना, माझं आता कांदा लागवडीचा आपला सर्वांचा सीझन आहे. काही जणांची कांदा लागवड झालेली आहे, काही जण करणार आहे. या कांदा लागवडीनंतर बऱ्याच शेतकऱ्यांना मूळ प्रश्न ज्यावेळेला कांदा गोंड्यावर येतो त्यावेळेला प्रश्न पडतो, आणि तो प्रश्न म्हणजे पॉलिनेशनचा, परपरागीभवनाचा. आणि त्याच्यासाठी महत्त्वाची भूमिका मधमाशी कीटक निभावत असते. आणि अशा वेळेला शेतकऱ्यांच्या या गोंड्यावर, या कांद्याच्या फुलांवर, त्या मोरणीवर माशी जर बसली नाही तर कांद्याचं उत्पादन अत्यंत कमी होते व त्याचा दर्जाही कमी असतो. त्यामुळे माशी कांद्यावर बसणे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यामुळे एकतर कांदा बी भरपूर प्रमाणात उत्पादित होते व त्याचा दर्जाही उत्तम असतो. आणि अशाच प्रकारचं बी, दर्जेदार बी असं बियाणं कंपन्यांना हवं असतं. यासाठी शेतकरी बाहेरून माशी आणून आपल्या शेतामध्ये ठेवतात, आणि अशा वेळेलासुद्धा त्यांच्या कांद्यावरती माशी बसत नाही. माशी बसत नाही हाच मूळ प्रश्न असतो. ती बाहेरून आणलेली, भाड्याने आणलेली, विकत आणलेली असो, अथवा निसर्गातील माशी असो. हे माशी न बसण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जे कांद्यांना आधी ड्रिचिंग केलेली औषधं असतात, या औषधांमुळं, या औषधांच्या वासामुळं या कांद्यांवर मधमाशी बसत नाही. अजूनही काही कारणं असतील का माशी न बसण्याची, परंतु माझ्या लक्षात आलेलं, या 6 वर्षातील मी कांद्या शेतकऱ्यांना मधमाशी पेटी पुरवठा करत असतो, आणि माझ्या जे निदर्शनास आलं ते मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण जे कांदा लागवडीपासून तर गोंड्यावरती कांदा येईपर्यंत औषधं ड्रिचिंग करतो. या औषधांमुळे, या औषधाच्या तीव्र उग्र वासामुळे बहुतेक माशी कांद्याच्या फुलांवर बसत नाही. आणि यासाठी मग उपाय म्हणून काय करता येईल, तर कोणत्याही औषधाच्या बॉटलवर, खोक्यावर किंवा प्लास्टिकच्या पाकिटवर 4 प्रकारचे सिम्बॉल दिलेले असतात. ते बंधनकारक असतात कंपन्यांना देणे. त्याच्यामध्ये अतितीव्र म्हणजे येलो कलर म्हणजे पिवळा रंग, तीव्र म्हणजे लाल रंग, आणि त्यापेक्षा कमी तीव्र म्हणजे निळा रंग, आणि अतिशय निसर्गाला अथवा कोणत्याही पिकाला मानणारं म्हणजे हिरवा रंग, अशा प्रकारची ती औषधे असतात. आता या औषधांमध्ये तुम्ही जर लाल रंगाचा चौकोन असलेलं औषध, तो चौकोन असतो ना अशा प्रकारचा, त्या डब्यावरती किंवा पाकिटावर किंवा बॉटलवर औषधांच्या, त्याच्यावर लाल रंग, पिवळा रंग असलेली औषधे तुम्ही ड्रेसिंग करू नयेत किंवा फवारू नयेत, किंवा त्या पाण्यामधून वॉटर सोल्युबल असतील तर त्यामधून ती कांदा पिकांना देऊ नयेत. राहिली जर तुम्हाला फारच औषध प्रभावी वापरायचं असलं तर निळा रंग वापरा, आणि जर वापरता आलं तर सौम्य म्हणजे हिरव्या रंगाचे किंवा हिरवा रंगाची निशाणी असलेलं औषध वापरा. अशा प्रकारची जर तुम्ही औषधं वापरली तर तशा प्रकारच्या कांद्यावर माशी बसण्याची शक्यता आहे, आणि तशा कांद्यावर निसर्गातीलच माशी भरपूर बसेल. मग तुम्हाला बाहेरून माशी आणण्याचं काम पडणार नाही. असा माझा एक अनुभव आहे, आणि हा सर्व शेतकऱ्यांनी उपाय करून पाहावा. धन्यवाद.